नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहे बासुंदी। तर त्यासाठी इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलंय, ते एका पातेल्यामध्ये फोडून घेतलंय। पॅकेटचं दूध आहे। त्यानंतर कमी गॅसवर हे दूध आपल्याला एक उकळी येईपर्यंत छान तापवून घ्यायचं आहे। एक उकळी आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने एक चमचा याच्यामध्ये टाकायचा, जेणेकरून दूध उतू जात नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। आता इथे मी आज बासुंदी बनवण्यासाठी वापरत आहे रामबंधूचा केसर मिल्क मसाला। तर याची किंमत आहे फक्त 20 रुपये। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर फक्त इलायची पावडर आणि जायफळ पावडर पण टाकू शकता, त्यांनी पण खूप छान सुगंध येतो। त्यानंतर दूध आपल्याला जेवढं पण आटवायचं आहे तेवढं मी छान असं आटवून घेतले आणि त्यानंतर आपण टाकले आहे 1 वाटी साखर। तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता। तर दूध छानपैकी आटलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये जो मी तुम्हाला मसाला दाखवला होता तो टाकणार आहे। तर त्या बॉक्समध्ये अशा पद्धतीचं एक पॅकेट निघालं होतं, त्यामध्ये एवढा मसाला होता तो मी संपूर्ण टाकून घेतला आहे आणि साखर विरघळल्यानंतरच हा मसाला टाकायचा आहे। त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आणि आणखी थोडा वेळ हे दूध छान असं कमी गॅसवर तापवून घेतलं, म्हणजे ते आणखी घट्ट झालेले तुम्ही ते बघू शकता। कलर पण एकदम सुंदर आलाय। आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि थंड झाल्यानंतर हे दूध आपण जर सर्व केलं, ही बासुंदी सर्व केली तर आणखी चवीला छान लागते आणि याचा घट्टपणाही वाढतो। तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।